सुस्वागतम। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते। अगदी याच उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यासाठी तसेच या ग्रामीण भागातील आपला खेळ सादर करण्यासाठीचे उत्तम ठिकाण स्पर्धा अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये आज पदार्पण करत आहे। सकवर ते शिरसाट, शिरसाट ते सायवण आणि तिल्हेर पर्यंतची मजल मारण्यापर्यंतचे हे सर्व खेळाडू आपापल्या परिसरातील सर्व खेळाडू यांचा समावेश असणारी क्रिकेटची स्पर्धा आज महाशिवरात्रीच्या शुभदिनी या क्रिकेटच्या महासंग्रामाचा शुभारंभ होत आहे। एकूण 12 संघ या क्रिकेटच्या युद्धामध्ये एकमेकांना सामोरे जाणार आहेत। सिद्धी 11 जांभूळपाडा, साई निधी 11 खानिवडे, शौर्य वॉरियर्स भामटपाडा, रितिका स्पोर्ट्स 1432 चांदेप, जय हनुमान स्पोर्ट्स त्याचबरोबर छत्रपती प्रतिष्ठान चांदेप, आई गावदेवी कोपर, गावदेवी स्पोर्ट्स चांदेप, एसके ग्रुप 0013 शिवनसई, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, कुणाल रॉयल्स मांडवी अँड तानसा किंग तानसा हे सगळे योद्धे या रणसंग्रामासाठी या रणांगणाच्या भूमीवरती क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहेत। मी या सर्व योद्ध्यांना विनंती करतोय, आपण आपल्या सेनापतीनिशी अर्थातच आयकॉन खेळाडू बरोबर या मुख्य मंचाच्या समोर आगमन करायचंय। तुतारी वाजल्यानंतर सर्व खेळाडू या ठिकाणी रांगेत येतील। 1 2 3 स्टार्ट। सर्व टीम सर्व संघ या ठिकाणी या रणांगणाच्या रणभूमीवरून आपण या मुख्य मंचाच्या समोर येणार आहात। मुख्य मंचाच्या समोर येणार आहात। लाईनअप मध्ये आपल्याला सर्वांना मुख्य मंचाच्या समोर यायचंय, लाईनअप करायचंय। लाईनअप आपला जो फ्लॅग आहे तो फ्लॅग आपल्याला पुढून आपल्याला लाईनअप मध्ये पुढे यायचंय। संघ भावना, जिद्द, आत्मविश्वास, प्रामाणिकता, सोबतच्याला बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, नेतृत्व, एकता अशा विविध गुणांचा समुच्चय खेळाच्या माध्यमातून संक्रमित होत असतो आणि तेच या ठिकाणी साकारले जाते ग्रामीण लीग प्रीमियरच्या माध्यमातून। भारतात 2008 साली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ची स्पर्धेला सुरुवात झाली। अनेक खेळाडूंना व क्रीडा रसिकांना ह्या IPL एवढी आवडली की त्यांनी ही स्पर्धा डोक्यावर घेतली आणि याच धर्तीवरती आपल्याकडेही अशा प्रकारचे सामने होऊ शकतात हा विचार मनातून डोकावून गेला आणि अल्पावधीतच GPL ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ह्या स्पर्धेचा पर्व ह्या दुसऱ्या वर्षात अगदी दिमागदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। अध्यक्ष सचिनजी माळवी, उपाध्यक्ष SK भाई, सचिव रुपेशजी पाटील अँड विशालजी पाटील या टीमचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा स्वागत करतोय आणि सर्व टीम 12चे 12 टीम 12 योद्धे या ठिकाणी उपस्थित आहेत। वसई तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामीण समाजातील खेळाडू हा कष्टाळू, कर्तबगार व प्रामाणिक आहे। प्रत्येक मणीचं स्वतःचं वेगळं महत्व असतं, पण हे मणी जेव्हा एकत्र येऊन एका धाग्यात गुंफले जातात तेव्हा त्याची एक सुंदर माळ तयार होते आणि हीच सुंदर माळ आपण या मुख्य मंचाच्या समोर पाहत आहोत। एक एक योद्धे, एक एक सेनापती आपल्या सर्व सैनिकांना घेऊन सज्ज आहेत। योग्य ते कानमंत्र देऊन अर्थातच 6 दिवस ते एकमेकांशी झुंजणार आहेत। लक्ष असणार आहे ग्रामीण प्रीमियर लीग विजेता 2022 कोण ठरणार या ठिकाणी सर्वांचं लक्ष असणार आहे। सर्व योद्धे या ठिकाणी तयार आहेत। एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जात असतो आणि वस्त्रातून नवा आविष्कार जन्म घेतो। अतूट अशा स्नेहाच्या धाग्याने गुंफलेली आपली नाती, ही नाती अधिक दृढ करण्याचा एक सुवर्ण योग म्हणजेच ग्रामीण प्रीमियर लीग। सर्व योद्ध्यांनी एकदा गुंजन करायचंय।
भारत माता के जय भारत माता के जय छत्रपती शिवाजी महाराज के जय छत्रपती शिवाजी महाराज के उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी समिती मेंबर्स आपणास विनंती आहे की या क्रिकेटचा शुभारंभ आपण गणरायाला वंदन करून दीप प्रज्वलन करून आपण या क्रिकेटचा शुभारंभ करावा। सर्व उपस्थित मान्यवर सचिनजी माळवी, प्रणयजी कासार, अरुणजी पाटील, वत्सलाताई पाटील, त्याचबरोबर विशालजी पाटील यांच्या सौभाग्यवती वैभवजी कासार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या समोर या प्रतिमा या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे। दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांनी करावा असे मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय। विशालजी पाटील, रुपेशजी पाटील, रोहितजी गुप्ता, प्रणयजी कासार, सचिनजी माळवी, सचिनजी किणी, सुभाष कासार, अरुणजी पाटील, भूषणजी मडवी, एस के भाई असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांना गणलं जातं अशा वत्सला मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणा सुद्धा विनंती करतो की आपण या दीप प्रज्वलनाच्या ठिकाणी जायचं आहे। आपण सर्वजण या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून गणरायाला वंदन करणार आहोत, एक प्रार्थना करणार आहोत की आजपासून सुरू होणारा हा क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल। कारण प्रार्थना म्हणजे पूजन, सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं म्हणजेच प्रार्थना। खेळाडूंमध्ये ही सकारात्मकता भावना निर्माण व्हावी ही सकारात्मकता भावना आपल्या प्रत्येक खेळाडूंमध्ये निर्माण व्हावी यासाठीच हे पूजन केलं जात आहे। उपस्थित मान्यवर सन्मान्य श्री अरुणजी पाटील साहेब, सचिनजी माळवी साहेब, अरुणजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणरायाला आपण वंदन करूया। हॅलो, उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या क्रिकेटच्या महासंग्रामाचं दीप प्रज्वलन होत आहे। मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी। दीप प्रज्वलन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। एक दिवा क्रांतीचा, एक दिवा हा ग्रामीण समाजाच्या उन्नतीचा, एक दिवा सहकार्य भावनेचा, एक दिवा समतेचा, एक दिवा हा समतेचा, एक दिवा आमच्यातील एकतेचा, ह्याच भावनेतून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। एक एक दिवा हा माणसाला जोडत जातो, त्याचंच हे प्रतीक। तसेच आदरणीय प्रणयजी कासार, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण ही दीप प्रज्वलन करावं। त्यांच्या समवेत आहेत रुपेशजी पाटील, सचिनजी माळवी जे अध्यक्ष आहेत, एस के बाई जे उपाध्यक्ष आहेत। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। भले मी लहान असेल पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत वृत्ती अर्थातच हे दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून होत आहे।
ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. सच माणसाने माणसाशी जोडलं की माणुसकी निर्माण होते. त्याचेच हे प्रतीक दीप प्रज्वलन. बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह अँड लिव्ह पॉझिटिव्ह ची विचारधारा आत्मसात करण्यासाठी आत्मबळ मिळावे म्हणून हे दीप प्रज्वलन केले जाते. आपण मन भावनेने अंतःपूर्वक या ईश्वराला आपण वंदन करणार आहोत. मी या ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी सर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करावा. आपले आराध्य दैवत गणराया विघ्नहर्ता गणपती बाप्पा आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धा सुखदायक व आनंदी वातावरणात पार पडू दे अशी आर्त साध घातली जात आहे. गणरायाला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं जात आहे. एक सकारात्मक विचार या ग्रामीण प्रीमियर लीगला उच्च कोटीला घेऊन जाण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे. मी वैभवजी जाधव, वैभवजी जाधव आपणास विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करावा. तसेच सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुष्प अर्पण करावेत. प्रत्येकाने गणरायाला आणि शिवरायांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी पुष्प आहेत, ते पुष्प अर्पण करावेत. रायगडी रायगडी मंदिरे वसे माझा राया, चरणासी अर्पितो आजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदन राजा श्री शिवछत्रपती शिवछत्रपती. हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न जिच्या कुशीत निर्माण झालं, अशा राजमाता जिजाऊंना सुद्धा आज आपण वंदन करूया. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, या ध्येयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्याचे स्वप्न साक्षात ज्याने उतरवले असे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. आणि आपल्या प्राणातील अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी या स्वराज्याला सांभाळले, रक्षण केलं, असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून या क्रिकेटचा शुभारंभ आपण या दीप प्रज्वलन व ईश्वराला वंदन करून करत आहोत. आदरणीय सन्माननीय वत्सलाजी पाटील मॅडम या ठिकाणी वातावरण निर्मिती या क्रिकेटच्या माध्यमातून अगरबत्ती अगरबत्ती ओवाळली जात आहेत. आदरणीय सन्माननीय वत्सलाजी पाटील मॅडम या ठिकाणी वत्सलाजी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अगरबत्ती ओवाळली जात आहेत. त्याचबरोबर या क्रिकेटचा श्री गणेशा सन्माननीय श्री अरुणजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या क्रिकेटच्या महासंग्रामाचा श्री गणेशा करावा. कोणत्याही कार्याची सुरुवात ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद आवश्यक असतो. यासाठी श्रीफळ वाढवून साक्षात भगवंताबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला जात आहे. आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज के. सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आता पुन्हा एकदा रांगेत जे 30 यार्डचं सर्कल आहे त्या 30 यार्डच्या सर्कल मध्ये आपण आपल्या टीमला, आपण आपल्या चमूला घेऊन, सर्व आयकॉन खेळाडू आपल्या टीमला घेऊन 30 यार्ड सर्कल मध्ये गोलाकार उभे राहतील. तुमच्याच पाठोपाठ मान्यवर येतील जे पिच कडे रवाना होतील. सर्कलला आपल्याला कव्हर करायचंय. थोड्या थोड्या गॅपनं सर्व टीम सर्कलच्या गोल उभ्या राहतील. तो 30 यार्ड सर्कल आहे, त्याच्या गोल आपल्याला उभं राहायचंय. सर्व खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या अगदी ज्या रेषा आखलेल्या आहेत त्यावरती गोलाकार पद्धतीने उभे राहतील आणि अगदी थोड्याच वेळात आपले मान्यवर त्या पिच कडे जातील.
या ठिकाणी बाबा स्पोर्ट्स सायवन याचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. रोजचा दिनक्रम त्यांचा असतो की ते सकाळची वेळ ही आपल्या धावण्यामध्ये ते व्यतीत करत असतात. खूप जण हे धावत असतात. आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती त्यांनी सायवन ते ईश्वरपुरी हे रणसंग्रामाची भेट देण्यासाठी ते सायवन ते ईश्वरपुरी हे धावण्याचा प्रवास त्यांनी काही मिनिटातच पूर्ण केलेला आहे. अशी सर्व टीम माझ्या डाव्या हाताला सर्व उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण या पिचच्या दोन्ही बाजूनी अगदी सन्मानपूर्वक उभे राहावं. बाबा स्पोर्ट्स सायवन बाबा स्पोर्ट्सचे सर्व आलेले आहेत जे रनर आहेत. आपण विकेटच्या दोन्ही बाजूला जी खेळपट्टी आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपण जाऊन उभं राहायचंय. लाईनअप मध्ये आपण जाऊन विकेटच्या दोन्ही बाजूला आपल्याला उभं राहायचंय. बाबा स्पोर्ट्स चे हे सर्व धावपट्टू आहेत ज्यामध्ये काही चिमुरड्याही आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या इथे धावत आल्यात. सकाळच्या सत्रामध्ये सायवन ते ईश्वरपुरी असा एक धावण्याचा काही मिनिटातच धावण्याचा पराक्रम त्यांनीही केलाय. ते इथे आलेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी या विकेटचं पिचचं उद्घाटन सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होईलच. तत्पूर्वी क्रिकेटचे देवता यष्टींचं पूजन सुद्धा मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी थोड्याच वेळात पार पडेल. सर्व मान्यवर त्या ठिकाणी सज्ज आहेत. श्रीफळ वाढवून यष्ट्यांचं पूजन करून या ठिकाणी ह्या क्रिकेटच्या मैदानाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडेल. बी पॉझिटिव्ह, बेटर थिंकिंग, थिंक पॉझिटिव्ह अँड लिव्ह पॉझिटिव्ह असे हे गुण या सर्व खेळाडूंमध्ये यावेत आणि आजपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या महासंग्रामाला कोणतेही गाळबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदी वातावरणात हे क्रिकेटचे सर्व सामने पार पडावेत यासाठी ही सदिच्छा व प्रार्थना केली जात आहे. हॅलो 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 हॅलो. आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब, आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या विकेटचं पूजन करायचं आहे. पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी पूजन केले जात आहे. आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब, जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जात आहे यष्ट्यांना. अर्थातच जी क्रिकेटची देवता म्हणून गणली जात आहे. आपण सर्व ग्रामीण भागातील खेळाडू आहोत आणि ग्रामीण संस्कृती या ठिकाणी जोपासताना दिसली जात आहे. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत. दीपावलीच्या दिवशी आपण सर्व आपले जे हत्यार असतात, आपले जे साधनं असतात, या साधनांची पूजा करत असतो आणि तीच संस्कृती या ठिकाणी जोपासताना क्रिकेटची देवता यष्टीचं या ठिकाणी पूजन केले जात आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उद्घाटन म्हणजे प्रकट करणे, देवांना आवाहन करून स्थानापन्न होण्यासाठी प्रार्थना करून कार्यारंभ करणे म्हणजेच उद्घाटन. आणि हा उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे. श्रीफळाच्या आवाजाने कंपनी निर्माण होतात व परिणामी वाईट प्रवृत्ती नाहीशी होते. तसेच उपस्थित एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे असे सुभाषजी कासार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवावा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नारळातील पाणी जे असतं ते सर्व दिशानं ओवाळलं जातं, ज्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, माधुर्य वाढतो, गोडवा वाढतो. चहू बाजूला हे माधुर्य आणि गोडवा पसरवला जातो. एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतंय आणि ते चित्रित केलं जात आहे या ठिकाणी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजित व्हायचं आहे. धन्यवाद. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ह्या क्रिकेटचा शुभारंभ उद्घाटन सोहळा पार पडला. सर्व खेळाडू आहेत तिथेच उभे राहतील कारण थोड्याच वेळात आपण शपथविधी
घेणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्व मान्यवर हे मंचावरती विराजित होतील। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, तसेच सर्व खेळाडू हे 30 यार्डच्या सर्कल मध्येच उभे राहतील। संघ भावना ही यशाची गुरुकिल्ली आहे। हे नेतृत्व गुण, संघ भावना, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती ही ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूंमध्ये निर्माण व्हावी, यासाठीच हे ग्रामीण प्रीमियर लीगचं शानदार देखणं आयोजन सचिनजी माळवी, SK भाई, रुपेशजी पाटील, विशालजी पाटील यांच्या अथक मेहनतीतून साकारताना दिसते। मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजित व्हावं। सर्व मान्यवर अगदी मंद मंद पावलांनी हे मंचाकडे विराजित होताना येताना दिसत आहेत आपल्याला। हॅलो हॅलो सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती विराजित व्हावं। SK भाई, सचिनजी माळवी, सुनीलजी घरत, महेशजी पाटील, मनोजजी घरत, रोहनजी गुप्ता, सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मुख्य मंचावरती विराजित व्हावं। सर्व खेळाडूंनी जी आपली टीम थोडीशी तुटक तुटक दिसत आहे, आपण संघ भावना जोपासत आहोत, आपण सर्व एक आहोत, यासाठी जो वर्तुळ आहे तो जरा जॉईन करण्याचा प्रयत्न करा, कुठेही खंड पडू देऊ नका। संघ भावना ही यशाची गुरुकिल्ली आहे। यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला नियमात बांधणे गरजेचे आहे। खेळाचे नियम आहेत म्हणून त्या खेळाची मजा आहे। म्हणूनच आजच्या या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सज्ज होताना आपण प्रत्येक जण शपथ घेऊया। स्वतः स्वीकारलेले बंधन हे उन्नतीकडे घेऊन जाते। झाड मातीचे बंधन स्वीकारतो म्हणून कितीही वादळात ते न डगमगता डौलाने उभे राहते। नदी किनाऱ्याचे बंधन स्वीकारते म्हणून ती संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम बनवते। म्हणून आपण ही सर्व खेळाडू ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 2 च्या निमित्ताने आपल्या खेळाला उच्च कोटीला घेऊन जाण्यासाठी सन्मानपूर्वक शपथ घेऊन वचनबद्ध होऊया। या ठिकाणी शपथ घेतली जाईल। माझ्या पाठोपाठ सर्व खेळाडू आपल्या शक्तीनिशी मोठ्या आवाजामध्ये ही शपथ सर्वजण घेणार आहोत। एक साथ सावधान हो गए, सावधान। सर्वांनी आपला उजवा हात ज्या वेळेला सूचना दिली जाईल शपथ के लिए तैयार, त्यावेळेला आपला उजवा हात आपण पुढे करणार आहोत। एक साथ शपथ के लिए तैयार। आपला उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आणायचा आहे। माझ्या पाठोपाठ सर्वजण मोठ्या आवाजामध्ये शपथ घेतील। मी अशी शपथ घेतो की आजपासून सुरू होणाऱ्या ग्रामीण प्रीमियर लीग या क्रिकेटच्या महासंग्रामात सचोटीने भाग घेईन। माझ्यातील क्षमतांचा पूर्णपणे वापर करून खेळाडू वृत्तीने वागेन। या स्पर्धेच्या माध्यमातून संघ भावना, बंधुभाव व ग्रामीण समाजाबद्दल प्रीती निर्माण करेन। पंचांच्या व समितीच्या प्रत्येक निर्णयाचे मी आनंदाने पालन करीन। माझ्या
व ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. आपण आपल्या भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करूया, तिची आठवण करूया, कारण सर्वांची ओळख आहे. सर्वांना विनंती आहे की आपले गॉगल्स आणि कॅप ज्या आहेत त्या आपण कॅप काढायच्या आहेत. अगदी राष्ट्रगीताने या भारत मातेला आपण वंदन करणार आहोत, कारण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा अशी ख्याती या भारत मातेची आहे. तिला वंदन करूया. एक साथ सावधान हो गए, सावधान. सर्वजण उभे राहतील. सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी सर्व उभे आहोत. गॉगल्स आणि जी कॅप आपण जर परिधान केली असेल, हातामध्ये बॅट्स असतील, तर ते सर्व खाली ठेवायचे आणि आपण सावधान स्थितीमध्ये सर्व उभे राहणार आहोत. एक साथ सावधान हो गए, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय वंदे मातरम. धन्यवाद. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जसे आगमन ह्या आपल्या कक्षातून केलं होतं त्याचप्रमाणे रांगेत आपण आपल्या कक्षामध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी ज्यांची जी पहिली मॅच आहे, शौर्य वॉरियर्स भामटपाडा वर्सेस साई निधी खानिवडे, याचे जे कॅप्टन्स आहेत, या दोघांनाही इकडे मी मुख्य मंचाच्या पुढे आमंत्रित करतोय. टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी फक्त मान्यवर आणि जी मॅच आता होणार आहे, साई निधी 11 खानिवडे वर्सेस शौर्य वॉरियर्स, याचे जे कॅप्टन्स आहेत